जी तयारीमध्ये आहेत, कारण आजचा शेवटचा दिवस, चेहऱ्यावर अधिक उत्तेजना येते, कारण शेवटचा दिवस मोडल्यानंतर शेवटची भैरवी असू द्या, काल्याचा कीर्तन असू द्या, तिथं जेवण मिळतो आणि त्या गोष्टी आपल्याला अधिक उत्तेजन वाटतं. परंतु टॉस जिंकली मात्र ओळे संघानं, ओळे संघानं टॉस जिंकली, गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. इकडं ओळे संघाचा आलेला उसरली संघ आपला पाठवायचा आहे. अजनबी ओळे आणि गावदेव उसरली. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो, एखाद्या वेळीस शाळेचा क्लार्क, पंचायतमध्ये तलाठी काय असतील ते क्लार्क बी तर सगळे फिके पडतील. एवढे कांचन मालकर साहेबांची म्हणजे मेमरी शार्प आहे, त्यांना सगळ्या टीमींची नावं बरोबर माहिती आहेत. आता फक्त हा जानेवारी महिना जाऊ द्या, मग बघा भेटीसाठी कशी होईल तयारी. थोडा काही कंट्रोल असतात त्या गोष्टी बाळगायला लागतात. पण सामन्याला सुरुवात करा आज. नो टाईमपास. पंचांना विनंती असेल, तुम्हालाच या गोष्टी करायच्या आहेत, आम्हाला फक्त बोलायचं आहे. जसं मॅचेस फटाफट होतील तसं प्रत्येकाला फायनलची मॅच बघायला अधिक मजा येईल. त्याच्यामुळं आपण हे करा. मला वाटते कालसुद्धा आमचे समीर सोमने सर बामणडोंगरीमध्ये होते, त्यांच्या समवेत आमचे हास्य सम्राट दशरथदादा पाटील होते. आजसुद्धा डेमध्ये ते येते आहेत. थोडीशी आम्ही त्यांना विश्रांतीसुद्धा देऊ, कारण डे नाईटची कॉमेंट असलं मानता थोडा आराम लागतो. परंतु ते येतील मायक्रोफोनवर आणि त्यांच्या अमोघ वाढीने ते सर्वांना मंत्रमुग्ध करतील. कारण भिंगारी गावाचं कुणाल नाईकच्या सर्व सेनेचं त्यांच्यावर प्रेम होता. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की जरा कठीण वाटते, परंतु येस येस नेम बघा. फलंदाज तारेला चेंडू लागला आणि जिथं तो खांब आहे लाईटचा त्याला चेंडू लागला. तुम्ही जर कॅच घेतलीत तर ते कॅच नसणार आहे, पण तारेला आणि जर खांब्याला चेंडू लागला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तो षटकार असेल, टप्प्याने गेला तर तो चौकार असेल. कंपाऊंडच्या आतमध्ये चेंडू कसाही गेला एकच धाव. चेंडू झाडाला लागला, तुम्ही कॅच घेतलीत, कॅच नसणार आहेत. झाडाला चेंडू लागून चेंडू जर आतमध्ये आला मैदानात तर तुम्ही धावा ते काढायचे आहेत, याची दक्षता घ्या. कारण तारेच्या वरती तार आणि खाली मैदान असा कुठंच नाही, भिंगारीमध्येच आहे. वाजवा चला. तो चलते मुकाबला शुरू होने जा रहा है. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. तैयार है विशाल गायकवाड़ और ये गेंद इस बार ऑफ स्टंप से ज़्यादा ही बाहर चली गई है. अंपायर शैलेश चौहान सर उन्होंने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ यह खाता ओपन हो चुका है. स्कोर है 1. स्क्वेलिक अंपायर कुणाल नाइक, क्योंकि मेन अंपायर अभी तक आज कौन है, हरीश मुंडी और निकेश भगत. तब तक सलामी बल्लेबाजों का नाम याद है. मुंडी के लिए अगली बॉल और इसी बीच ये गेंद लाइन के अंदर से गई है. बल्लेबाज ने देखा कि गेंद ये बाहर होगी, लेकिन अंपायर का कहना है कि गेंद लाइन के अंदर से गई. सही टप्पे के ऊपर गेंद को फेंका है और इसी के साथ ये गेंद डॉट चली गई है. सुबह का सत्र हवा में नमी है. इसी बीच अगली बॉल यानी कि दूसरी डिलीवरी लेफ्ट आर्म उर्द विकेट और शॉट ऑफ लेंथ है. इस बार देखा जाए या सुंदर तरीके से कवर के ऊपर खेला हुआ शॉट है. दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं. तब तक बढ़िया सेट रक्षण और बढ़िया थ्रो, मगर मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल और सिंगल के साथ यह स्कोर पहुंचे मालकर सब 2. इसी बीच यहाँ नितेश भगत जो पहली दफा गेंद को खेलेंगे. एक फिर इवेंट संदेश शेड़ के कि ये पूरी लाइव टेलीकास्ट, रात में चिरला, दिन में भिंगारी और यस, और इसी के साथ जोरदार लग रहा था, लेकिन यहाँ बल्लेबाज गॉन हो चुका है, क्योंकि पहला झटका इस बार देखा जाए लग चुका है. क्लीन बोल्ड हुआ है. देखिए फर्नीचर डिस्टर्ब और जो ऊपर जिस बार देखा जाए जो बेल है वो नीचे गिर चुके. तो पहला झटका दीजिए, स्वागत कीजिए. पहला विकेट गॉन. क्लीन बोल्ड निकाला विशाल गायकवाड़ जो लेफ्ट हैंड गेंदबाज है, यानी कि बाएं हाथ के गेंदबाज है. और उनकी पहली गेंद वाइड गई थी, उसके बाद उन्होंने डॉट गेंद निकाली और उसके बाद सिंगल.
यस यस, देखिए जरूर चेक करेंगे, हिट विकेट ही लगता है, ऐसा अंपायर का कहना है। क्लीन बोल्ड है, हिट विकेट नहीं। हिट विकेट होता तो हमें पता नहीं चलता, हमने ऐसे कितने बार मैं आउट हो चुका हूँ। होता है ऐसा, कोई नहीं। हम आजकल शंका आती है अंपायर के मन में, तो होता नहीं, अंपायर रिस्क नहीं ले रहे कि उन्हें पता है अगर रिस्क हो जाएगा तो अभिमन्यु जैसे काम निकालेंगे लोग। तो स्कोर 2 और नए बल्लेबाज का आगमन मिस्टर ओमकार जानकर मैदान के अंदर, और पहली सफलता इस बार देखा जाए अजनबी ओवली टीम के लिए हासिल किया गेंदबाज ने, विशाल गायकवाड़ ने। नेक्स्ट बॉल फुल टॉस है, और इसी बीच मिडान को चीरती हुई चौका मिलेगा, और चल गई लॉन्ग ऑन से मारेगा के बाद पहला चौका इनिंग का 4 के साथ स्कोर जा चुका है 6 के घर में डीजी। इस बार फिर से बाउंड्री मिलेगी, नहीं इस बार आउट, गुड कैच। और मिडॉन के फील्डर ने इस बार देखा जाए शानदार तरीके से इस कैच को लपका, सीधी इस बार देखा जाए जो शॉट खेला था, और मिडॉन फील्डर ने इस कैच को लपकने के बाद विकेट नंबर दूसरा गॉन, या देखा जाए तो गावदेवी उसरली टीम का डीजी। स्कोर 6, नए बल्लेबाज का आगमन परेश भगत, विशाल। ओ अच्छी बॉल थी, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने जरूर गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है, डॉट गेंद की समाप्ति। यानी कि ओवर मेरे हिसाब से खत्म हो चुका है। इस ओवर में 6 रन आए और 2 सफलता हासिल किया विशाल गायकवाड़ ने। तो फिलहाल आने वाले इस बार देखा 24 गेंदे शेष। अजनबी ओवले हमारे रायगढ़ एसोसिएशन के उपाध्यक्ष सम्मानीय महेश म्हात्रे साहब, इनकी गांव की टीम, एक अच्छे हिंदी के कमेंटेटर भी थे, आज भी कमेंट्री करते, और एक जमाने में उन्होंने अच्छा क्रिकेट खेला है। तो महेश दादा म्हात्रे आपका हम हार्दिक स्वागत कर रहे हैं, और अभी वो दादा सरकार के ब्रांड बन चुके हैं। 6 हरीश हरीश मुंडे इस बार देखा जाए स्ट्राइक के ऊपर है, लेकिन सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं आदेश मुंगा जी। अजनबी ओवले गांव भी क्रिकेट के पंडरी है, और उसरली गांव भी क्रिकेट के पंडरी है। ये दोनों के बीच का घमासान भिंगारी में। ये शॉट अच्छा खेला, लेकिन कैच है एक्स्ट्रा गोल के ऊपर, इस बार लफ का कैच, विकेट नंबर तीसरा गॉन। शॉट खेला था हरीश ने जरूर, लेकिन फील्डर ने क्या कैच के लफ का, और हरीश मुंडे बैट
यहाँ 3 विकेट गॉन हो चुके हैं। पहले ओवर में मेरे हिसाब से विकेट 2 गॉन हो चुके थे। आदिश मुंगाजी ने आते ही हरीश मुंडे जैसे एक डेंजरस प्लेयर को बाहर निकाला। एक्स्ट्रा कवर के ऊपर एक सुंदर कैच को लपका। राकेश भोईर नए बल्लेबाज। मुंगाजी ओवर विकेट से हल्के हाथों से गेंद को धकेला है कवर के ऊपर और सिंगल के साथ उन्होंने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया 7 यानी कि 7 के घर में। 7 पे स्कोर। इस ओवर की अभी भी 4 गेंद शेष है। नगर सेवक ट्रॉफी को आप देख रहे हैं 2024 फाइनल डे भिंगारी गांव में। फुल टॉस है जरूर, लेकिन इस बार थोड़े खिलाड़ी फंबल हुए शॉर्ट मिड विकेट के ऊपर, लेकिन दूसरे के लिए इस बार देखा जाए पलट चुके हैं और पहला ही रन तेज गति के साथ लिया और दूसरा रन पूरा कर दिया। तो इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे पहुंचे बॉलकर सब 9 पे स्कोर। नाइन स्कोर और एक बार फिर से क्रॉस बैट से आड़े बल्ले से खेला हुआ शॉट है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। अजनबी ओहले की फील्डर ने इस गेंद को कलेक्ट किया, लेकिन सिंगल मिलेगा और सिंगल के साथ गांधी उसरली टीम का स्कोर पहुंचा है दुहाई आंकड़ा बोर्ड के ऊपर 10। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। दूसरा ये मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। तमाम दर्शकों की निगाह इस मैदान के ऊपर है और इस बार हल्के हाथों से इस बार देख कट किया गेंद को, फर्स्ट स्लिप से गेंद को जरूर निकाल दिया है। बॉल का इंतजार किया और उसके बाद उन्होंने लगभग देखा जाए कट शॉट खेला और सिंगल के साथ इस बार देखा जाए टीम का स्कोर आगे बढ़ता है 11 यानी कि 11। गेंदबाजी थोड़ी घातक चल रही है। एक बाउंड्री आने के बाद देखिए पूरी तरह से इस बार देखा अभी कोई चौका कोई छक्का नहीं आया है। 11 पे स्कोर। अंतिम बॉल शेष इस दूसरी ओवर की। दूसरा मैंडेटरी पावर पे 3 खिलाड़ी गज के बाहर है, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। तो देखना पड़ेगा इस आखिरी गेंद के ऊपर आदिश मुंगाजी कैसी बॉल डालते हैं और सामना करेंगे। इस बार देखा जाए यह परेश, इस बार परेश ने इस बार सीधे बल्ले से जरूर खेल दिया, लेकिन मिड ऑफ के फील्डर ने आकर गेंद को फील्ड किया। तब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ये ओवर हुआ खत्म और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बन चुके बोर्ड के ऊपर 12। 3 विकेट के नुकसान पे गांधी उसरली टीम का स्कोर। आने वाली 18 गेंदें अभी भी शेष है, लेकिन इस 2 ओवर के बाद एक संगीत तो सुनना चाहिए। चलते जीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने की। क्योंकि क्या मालूम है तुम बजाते रहेंगे ये इनको प्रॉब्लम हो जाएगा, कॉपीराइट होती है ना, तो फिर कॉपीराइट हो जाएगा तो कई बार क्या कट हो जाता है ना। जरा पैसा वैसा उधर भरने का तुम लोगों को भी, डीजे वाला ज़्यादा बजाएगा ना। 12 और इस बार फिर से दूसरा ओवर फेंकने के लिए कोटे का दूसरा पारी का तीसरा ओवर। आउटसाइड ऑफ टम बॉल थी, अच्छी बॉल, रन कोई मिलेगा नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। विशाल गायकवाड़ देखिए जिन्होंने पहले ओवर में 6 रन दिए थे, 2 सफलता हासिल किया था। पहला पर ओवर साबित किया था, अच्छी गेंदबाजी बहुत ही शानदार की थी, लेकिन इस ओवर खुद लेके आए हैं। एक बार फिर से वॉलंटियर के ऊपर बाएं हाथ की गेंदबाजी है। लंबा रन अप है, दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए और इस बार अपील की, आउट। एलबीडब्ल्यू अरे आउट, इज गॉन बल्लेबाज। और इसी के साथ विकेट नंबर 14 डाउन होता हुआ उसरली टीम का। राहुल श्रेष्ठ वसरली।
ओसरली गांव में भी क्या नाइट का डे का आयोजन काफ़ी जबर तगड़ा। मुझे लगता है भारत के, एक बार हमने वसीम जाफर साहब को देखा था, एक बार सूर्य आया था ना, बहुत भारी, बहुत मज़ा आया। 12 रन बोर्ड के ऊपर। तीसरी गेंद होगी इस ओवर की। पूरी तरह से गायकवाड़ ने शानदार गेंदबाजी की है और एक बार फिर से बैक पर जाकर गेंद को इस बार का जोरदार तरीके से मारा हुआ शॉट है, लेकिन एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 13 के घर में 4 विकेट नुकसान पे और 4 विकेट जल्दी ही गॉन हो चुके हैं। उसरली की इस बार जगह परिस्थिति डाउन हो चुकी है और अभी कोई उभरने वाला बल्लेबाज चाहिए जिसे हम संकट मोचन कहते हैं। 13 अगर कोई नहीं रख सकता तो तू बिंदास रख। 13 पे स्कोर जा चुका है, बिंदा डेयरिंग करने का भाई बनेगा ऐसा नहीं। ये देखिए यहाँ सिंगल जरूर मिलेगा और वहाँ फील्डर तैनात है। एक सिंगल के साथ गाँव उसरली टीम का स्कोर आगे जाता है 14 रन, लॉस ऑफ 4 विकेट और इस ओवर की आखिरी 2 गेंदें बची हुई है। टाइट ओवर पड़ रहे, विशाल का पहला ओवर तो टाइट पड़ा, उसके बाद ये दूसरा ओवर फेंकने के लिए आए, बड़े शॉट खेलने का मौका ने दिया बल्लेबाजों को। और ये 5 और 6 नंबर के जो बल्लेबाज खेल रहे हैं उन्हें मालूम है कि हमारे जो मिडिल ऑर्डर के बल्लेबाज ये ज़्यादा वो जल्दी 4 चले गए हैं, तो हमें संभाल के खेलना है। लेकिन यहाँ गेंदबाजी विशाल की सुंदर, ये देखिए शानदार और इसी के साथ कॉट बिहाइंड विकेट नंबर। यहाँ 5वां डाउन, जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की पत्ती सुखिया बिगड़ जाते उस तरह से अवस्था। और देखिए पहले उन्होंने 2 सफलता हासिल किए हैं, तो अंतिम बॉल शेष है। राजेश पाटिल ने बल्लेबाज बैटिंग क्रमांक 7 के ऊपर 5 विकेट गॉन हो चुके। गावदे उसरली टीम चौदह स्कोर, 14 पे 5। और ये गेंद इस बार वाइड होगी क्योंकि ज़्यादा ही गेंद बाहर चली गई है। गति थी इस गेंद में लेकिन दिशा खराब थी और अंपायर शैलेश चौहान जी ने उसे वाइड घोषित किया। 3 दिन में भिंगारी में तमो बम्बू खड़ा करके हाजिर रह गए। अंतिम बॉल, बाएं हाथ के गेंदबाज है, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट है, वह डीप स्क्वायर लेग है जो सीमा रेखा के नजदीक तैनात किए कप्तान ने। यस, प्लेसमेंट करने जरूर गए थे लेकिन कवर के ऊपर खेलने का मनसूबा फेल। ओव्हर की समाप्ती 3 षटकानंतर गावदे उसरली संघाची धावसंख्या 15 आणि 15ला 5 गडी मैदानाच्या बाहेर 3 षटकानंतर डीजे। सकाळचं असा होते कधी कधी ना, कोई इसमें कोई तब्दील नहीं अगर मन, लेकिन ये 9 रन देके 4 विकेट हासिल किया या विशाल गायकवाड़ ने। काफ़ी खतरनाक गेंदबाजी साबित, कातिलाना प्रदर्शन और बढ़िया तरीके से उन्होंने टीम का हौसला ऊपर रखा है और करके दिखाया। ऐसा नहीं कि हम कह रहे, उन्होंने 9 रन देके 4 विकेट हासिल किया 2 ओवर में। साई गायकवाड़, साई गायकवाड़ के सामने ये राकेश भगत है और एक बार फिर से देखिए टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी इस बार धीमी हो गई और उसके बाद वो जरूर पॉइंट के ऊपर से कट मारने का प्रयास कर रहे थे लेकिन गेंद
और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति। प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है इस बार। देखा जाए सुबह का सत्र हवा में नमी है, ऐसे लगता है अजनबी ओवली टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। क्या कप्तान का निर्णय क्या होगा, लेकिन अभी तक निर्णय जो लिया है वो सही साबित होने जा रहा है। इस बार ऑन सेट के ऊपर मिडिल लेग स्टंप को बॉल फ्लिक किया है और चल गई गेंद टिप्स का लेग सीमा रेखा के बाद। इनिंग का इस बार देखा जाए यहां पहला छक्का। और इनिंग का ये पहला सिक्सर देखने को मिल चुका है यहां भगत के बल्ले से, राकेश भोईर के बल्ले से, माफ कीजिए। ये भी उड़ाया आर पार छप्पर फाड़, कड़ाकेदार वजनदार और जबरदस्त छक्का। सत्ताईस रन, क्योंकि आप बजाते रहेंगे इधर इनको प्रॉब्लम हो जाएगा। लाइट मिलो। और इस बार ये गेंद लेग स्टंप के बाहर है, वाइड बॉल। साई गायकवाड़ की पहली गेंद डॉट, उसके बाद 2 छक्के और उसके बाद वाइड। तो टोटल स्कोर का उसरली टीम का 28 यानी कि 28, लॉस ऑफ 5 विकेट। खराब गेंद साबित हो गई है। एक बार फिर से थोड़ी जड़ में जरूर गेंद को फेंका था, लेकिन इस प्रकार यहां लॉन्ग खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। एक सिंगल मिलेगा, स्कोर 29 पे। और स्कोर 29। फुल टॉस है, ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, गैप में गेंद है, एक सिंगल मिलेगा। लॉन्ग ऑन खिलाड़ी ने बढ़िया तरीके से इस बार देखा जाए बैकअप किया, मगर एक सिंगल लेने में कामयाब बने और एक सिंगल के साथ स्कोर 30 के घर में 5 विकेट के नुकसान पे गाँव उसरली टीम का स्कोर। खूबसूरत ये मैदान और पूरी तरह से मैदान की चारों दिशाओं में लोग बैठकर इस मैच का आनंद ले रहे। उन तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत कर रहे। अगली बॉल, यस, थोड़ी इस बार याद है कि रनआउट का मौका बनेगा लगता है। और इसी के साथ बल्लेबाज गॉन। विकेट नंबर इस बार छठा मैदान से बाहर जा रहा है, 30 रन 6 विकेट के नुकसान पे। और इसी बीच लगभग देखा बालकर साहब ये ओवर भी खत्म हुआ मेरे हिसाब से, यानी कि यहाँ 4 ओवर खत्म, आखिरी 6 गेंदें शेष डीजी। आठ पे। और आइए एक फिर इवेंट की ये शानदार वेबसाइट, उससे सब्सक्राइब कीजिए, उनके चैनल को बढ़ोतरी दीजिए। और देखिए संदेश शेड़ के जिन्होंने पहले कई वेबसाइट के ऊपर काम किया और उसके बाद खुद की ये वेबसाइट चालू की, और उसके बाद इस रायगढ़ जिले के अंदर उनके वेबसाइट का दबदबा इतना ज़बरदस्त निर्माण हुआ कि लोगों की पसंद ही उन्हें अभी ज़्यादा मिल रही है। डे नाइट का फॉर्मेट है और लगता है फरवरी के 28 तारीख ख़त्म होने के बाद वो कुछ नियोजन अलग करेगा एक पार्टी का। संदेश शेड़ के ऐसा संदेश उन्होंने दिया हुआ है। ये बाहर और पिच बॉल को पनिशमेंट गगनचुंबी छक्का। और नेक्स्ट मैच है
नांदगांव बनाम वागिलवाड़ा दोनों कप्तानों को सूचना टॉस करने के लिए आई है। सन्माननीय संदेश परदेशी यांना आम्ही विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। आखिरी 5 गेंदे शेष। विराट ये बैक टू द बॉलर, लेकिन अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ना कठिन होता है क्योंकि बॉल बहुत स्पीड से आती है। लेकिन ऐसे हालात में इस बार देखा जाए उन्होंने गेंद को कैरी करने की कोशिश की, लेकिन रन कोई मिलेगा नहीं। आखिरी 4 गेंदें बची हुई है इस आखिरी ओवर की। विराट तैयार है उर्द विकेट से। नहीं 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 नहीं, नहीं। कैच है क्या? ओ कैच है। एली फुल टॉस थी, थोड़ी ताकत कम पड़ गई, मुझे लग रहा बाहर जाएगी, लेकिन नहीं, लपका कैच। और इसी के साथ विकेट नंबर यहाँ 7वां मैदान से बाहर। संदेश की एक शानदार की पारी खत्म हो गई। इकट्ठा की है 21 रनों की बहुमूल्य पारी खत्म हो गई। डीजे विराट तो अद्वैत बायात की बल्लेबाज है राउंड विकेट से। अरे बार खूबसूरती के साथ एक बार शानदार तरीके से डाइव किया है, बाउंड्री जाएगी लगती है क्या? नहीं। और इसी के साथ थोड़ी फील्डिंग खराब हो गई, इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया और 2 रनों के साथ स्कोर जा रहा है 38-38। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। सन्मान्य भूषण आर्य यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर भूषण आर्य। और शॉट है, लेकिन कैच है। रास्ते में खिलाड़ी तैनात, मारा उधर, जा खिलाड़ी है तैनात उधर मारा, फायदा नहीं। विकेट कौन? और विकेट नंबर 8वां ड्रेसिंग रूम में टीम का टोटल स्कोर है 38। इनिंग भी खत्म, 1 रन के साथ स्कोर गया है 39 और जीतने के लिए 40 यानी कि 40 रनों की जरूरत है 30 बॉल में अजनबी ओले टीम को। अब गेंदबाजी होगी गांधी ओसरली टीम की और बल्लेबाजी होगी अजनबी ओले टीम की। ये रन इकट्ठा करना है ओले टीम को, ये रन रोकना है ओसरली टीम को। क्रिकेट का द्वंद्व आप देख रहे हैं, निमित्त बस है नगर सेवक ट्रॉफी 2025 का भव्य दिव्य आयोजन। फाइनल डे है, लेकिन इस मैच में कैसी गेंदबाजी होगी, कैसे रन इकट्ठा करेंगे, इसका सीधा विवरण हम सुनते हैं हमारे आदरणीय समीर सोमने सर इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। लेकिन इससे पहले हम निमंत्रण दे रहे वागिलवाड़ा कप्तान और नांदगांव कप्तान को कि टॉस करने के लिए हमारे कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। आपको विनती को हम दूसरा पुकार दे रहे हैं। बघा जर चेंडू पडायच्या आतमध्ये आपण आला नाही आहे तर मात्र षटक कमी केलं जायची दक्षता घ्या, मग लवकरच या। पीछा करना है और कमेंट्री बॉक्स में बदलाव, ये सृष्टि का शाश्वत नियम है, बदल होना चाहिए। आइए सुनते हैं समीर सोमने सर इनकी जुबानी। मुझे लगता है साल में हम मिलते रहते हैं, लेकिन व्हाट्सएप के ऊपर हम हमेशा हमारी दोस्ती मजबूत रहती है, लेकिन उनके जुबानी के ऊपर सुनिए इस मैच का रिजल्ट। हॅलो, तर याच वेळी आम्ही व्यासपीठाकडे वळतोय। आमचे सन्माननीय संदेश परदेशी साहेब आणि भूषण आर्य यांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे। त्यांचा आम्ही शब्दसुमनाने सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतोय आणि मी दर्पण परदेशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। हॅलो।
सन्मानाचा स्वीकार करावा. संदेश परदेशी यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथं त्यांना सन्मानित करण्यात येते. कॅमेरामॅनला विनंती असते इकडे कॅमेरा कव्हरेज करायचं आहे. धन्यवाद सचिनजी परदेशी. संदेशजी परदेशी. संदेशजी परदेशी यांचा यथोचित हा सन्मान आपल्याला बघायला मिळाला. धन्यवाद आपण आलात आणि नगर चषकाच्या या नगरसेवक चषकामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनेसाठी. पुढचे आमचे सत्कारमूर्ती आहेत भूषण आर्यजी यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. एक जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व भूषण आर्यजी यांचा यथोचित सन्मान, मायाची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होते. ते नांदगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. वाघिलीवाडा संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. येस. आणि भाग्यस्वरूपी आपणास विनंती असेल की आपण मंचावर त्या भैयाकडनं 4-5 निंबू सरबत घेऊन या. म्हणजे का होईल 2025ला नेहमी आठवण राहील 2026पर्यंत. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया समीर सोमने सर यांचा आवाज. धन्यवाद अमित सर. सहर्ष स्वागत सर्वांचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी आयोजित नगरसेवक चषक 2025 सरत्या वर्षाला निरोप देत असताना ही स्पर्धा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेचा एक लक्षात असू द्या, वारंवार सूचना आम्ही करतोय, आज शेवटचा दिवस आहे. एक सेमीफायनल एक फायनल अशा 2 मॅचेस एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत, म्हणून जास्त वेळ करू नका. पहिलं सत्र फलंदाजी केली गावदेवी उसरली संघाने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की धावाच येणार नाही, 20-25 पर्यंत अडकतील, परंतु राकेश भोईरनं केलेली फलंदाजी 10 चेंडूमध्ये त्याने 21 धावा कुठल्या 3 षटकार मारले. त्या जोरावरती गावदेवी उसरली संघाने 39 धावा केल्या आणि 40चं टार्गेट आहे. संदेश परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. वाघिवलीवाडा विरोधात नांदगाव या 2 संघादरम्यान टॉस होतोय संदेश परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय वाघिवलीवाडा संघाने. धन्यवाद संदेश परदेशी साहेब. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज ओमकार जानकर. पहिलाच बॉल फुलटॉस ऑन साइडला खेळलाय. आशिष म्हात्रे आणि त्याच्या साथीला तो विद्याधर म्हात्रे. ही सलामीची जोडी ओळे संघाची अजनबी ओळे. नगरसेवक चषक 5 षटकांचा हा सामना 40चं टार्गेट ठेवण्यात आलंय गावदेवी उसरली संघाच्या वतीने. हो समोर मारला विद्याधर म्हात्रेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. पहिला धक्का दिलाय विद्याधर म्हात्रेच्या स्वरूपात गोलंदाज ओमकार जानकरने. खरं तर भिंगारीच्या मैदानावरती आल्यानंतर कुठेतरी आपण मुंबईमध्ये आहोत याचा भास होतो. कारण मागे वॉल कंपाऊंड आहे. मागे कसाही जाऊ दे टप्प्याने तर जाणारच नाही. एकच धाव आहे आणि त्या भिंतीला लागून चेंडू आतमध्ये राहिला तर तुम्हाला धावायला लागेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. दुसरी धाव फलकावर ओमकार जानकरला ठाऊक आहे. धावफलक मोठं नाहीये, टार्गेट मोठं सेट केलेलं नाही. आपल्याला या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट्स घेऊन कमी धावा द्याव्या लागतील. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा झाल्या त्या 2. विद्याधर म्हात्रे मात्र बाद झाला. नवीन फलंदाज ऋषिकेश. हो फटका इथे फसलाय. डीप मध्ये फिल्डर जजमेंट चांगलं आहे. झेल घेतला जातोय ओमकार जानकरच्या खात्यामध्ये. आणखी एक विकेट. 2 वरती 2 फलंदाज बाद.
ज्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मानाचा मुजरा. 2 धक्के दिलेत ओमकार जानकरने अजनबी ओळे संघाला. आणि आता संघाचा पाठीचा कणा, आधारस्तंभ, फलंदाजी असू दे, कॅप्टनशिप असू दे, प्रमोद घरत सध्या मैदानात दाखल झाला. महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल या मॅचला विजयी करण्यासाठी. लॉफ्ट केले बॉल, कव्हर्सला फटका आणि ते वन बाउन्स बॉल अडवला जातोय. शेवटी 2 धावा इथे घेतल्यात प्रमोद घरतने. गॅप शोधली होती, थोडा हवेत राहिला हा चेंडू, टायमिंग व्यवस्थित जुळलं नव्हतं, त्या कारणास्तव 2 धावा. धावसंख्या ते मात्र 4. ही सुरुवात अपेक्षित होती गावदेवी उसरली संघाला, कारण टार्गेट मोठं नाहीये. पॉवर प्लेच्या षटकात त्यांना विकेट्स घ्यायचे होते, 2 विकेट घेतल्यात त्या ओमकार जानकरने. हलक्या हातानं समोर ऑन ड्राईव्ह, परंतु एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू टाकलाय. सेन्सिबल क्रिकेट. प्रमोद घरतने सन्मान दिला तो गोलंदाज ओमकार जानकरला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. धावसंख्या ती 4 अजनबी ओळे संघाची. पाच ओव्हरमध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट होतं. किमान प्रत्येक षटकामागे 8 धावा, 1 बाउंड्री, 4 सिंगल असंच कुठेतरी कॅल्क्युलेशन असेल. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्याने आता तो रिक्वायर्ड रन रेट झाला 9चा. 4 षटकांमध्ये 36 कराव्या लागतील विजयासाठी अजनबी ओळे संघाला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज राहुल श्रेष्ठ आलाय. प्रचंड अनुभव आहे या खेळाडूकडे. व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं. आणि सिंगलने आपल्या या ओव्हरची सुरुवात केली. धावसंख्या झाली ती मात्र 5. 40चा पाठलाग करायचे. प्रमोद घरत मैदानात आहे, त्याच्या साथीला ऋषिकेश, यंगस्टर या टीमचा. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह. हा नजराणा आहे फटक्यांचा प्रमोद घरतचा. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर, चौकार. असं म्हणतात की अनेक खेळाडू कव्हर ड्राईव्ह मारतात, परंतु विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह प्रत्येकाला आवडतो. तसा हा प्रमोद घरत आहे. अनेक खेळाडू ऑफ ड्राईव्ह मारतात, परंतु प्रमोद घरतचा ऑफ ड्राईव्ह प्रत्येकाला आवडतो. खोलात टाकलेला हा चेंडू राहुल श्रेष्ठने खोदून काढलाय समोर लॉंगॉनला. थोडी मिसफिल्ड, परंतु दुसऱ्या धावेचा कुठेही संभावना नाहीये. सिंगल रन घेतली जाते. टार्गेट 40 आहे, आवाक्यातलं टार्गेट आहे. धावसंख्या झाली ती मात्र 10. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्यानंतर थोडा दबाव नक्कीच वाढला. 21 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, मागे बॉलला लागणार चेंडू. एकदा भिंतीला चेंडू लागला, तो मैदानात असेल तर तुम्ही 100 का ना धावा अशा आयोजक सांगतायत. धावसंख्या 11. पुन्हा ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनला असता. प्रमोद घरत दुसऱ्या धावेसाठी धावलाय आणि ही दुसरी धाव देखील त्याने कंप्लीट केली. हे नुकताच जी स्पर्धा संपन्न झाली कोपरगावची, सिद्धिविनायक कोपरची, ती सिद्धिविनायक कोपरची ट्रॉफी जिंकली ती अजनबी ओळे टीमने. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता प्रमोद घरत. पायाला दुखापत होती. रेफ्रिजरेटर हे पारितोषिक होतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. धावसंख्या 13. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहुल श्रेष्ठचा. हा चांगला चेंडू थोडा खाली राहिला. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 4, या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9. एकूण धावसंख्या झाल्या 13. 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा करायचे त्या 27. 18 चेंडू 27 ची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. बागेश सुरते आपला निर्णय
वाघिवलीवाडा. 18 बॉल 27 करायचे आहेत. आदरणीय जयवंत रामा परदेशी साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. गावदेवी उसरली आणि अजनबी ओळे या दोन संघादरम्यान चालू असलेला हा कडा मुकाबला आजच्या तिसऱ्या दिवसातील शेवटच्या या दिवसातील पहिला सामना रंगतोय इथे नगरसेवक चषकामध्ये. पुन्हा एकदा ओमकार आलाय ज्याने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा देत 2 विकेट महत्त्वाच्या घेतल्या होत्या. त्याच्या समोर एकच टार्गेट असेल की प्रमोद घरत जर का माघारी लवकर परतला तर नक्कीच या मॅचमध्ये 40 धावा देखील आपण डिफेंड करू शकतो. ऋषिकेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिस टाइम स्ट्रोक कार्पेटच्या सहाय्याने पुढे चाललाय स्क्वेअर लेगला. प्रमोद घरत पलटलाय दुसऱ्या धावेसाठी. मी पाहिलं मगाशी सिद्धिविनायक कोपर अगदी स्पर्धेचा उल्लेख केला तेव्हा पायाला दुखापत होती प्रमोद घरतच्या, तरी सुद्धा धावत होता. आज तो फिट आहे तर दुसऱ्याला फोर्स करतोय धाव, कारण प्रत्येक धाव इथे महत्त्वाची आहे. या खेळाडूंना ठाऊक आहे की एकदा धावा थांबल्या की टेन्शन वाढतं फलंदाजांचं. जिथे संधी मिळते तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत, हा अनुभव आहे. धावसंख्या 15. या धावा रोखाव्या लागतील ओमकार जाणकारला उसरली संघासाठी. तो पुन्हा त्याच दिशेने हा फटका. स्क्वेअर लेगच्या फिल्डरने पुन्हा एकदा चुकी केले, फंबल, परंतु यावेळी नाही. ऋषिकेश आणि प्रमोदने एकमेकांना कॉल दिले की नाही आता धाव होणार नाही, सिंगल रन. धावसंख्या ती मात्र 16. 16 धावा धावफलकावरती. विकेट 2 आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकार जानकरने 2 विकेट घेतल्या होत्या. कदाचित या गोलंदाजाच्या विरोधात हाच एक विचार असेल की सिंगल डबल घेत 8 ते 9 धावा जमवायच्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मात्र आक्रमण करायचं. 16. लॉस ऑफ 2. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा मिड विकेटला खेचण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी चांगली फिल्डिंग, परंतु प्रमोद घरत पलटलाय दुसऱ्या धावेसाठी. हातात चेंडू आला होता डायरेक्टली, परंतु 2 धावा रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. थोडी चपळता दाखवावीच लागणार आहे या धावा रोखण्यासाठी. 2 धावा जोडल्या जातात. स्कोर 18. 22 ची गरज विजयासाठी अद्यापही. तिसरं षटक मार्गस्थ. 15 चेंडू 22 धावा करायचे. वाढवा बॅटने तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा, परंतु फक्त एकच धाव. नेरुळचा सिद्धेश कडू याने 28 चेंडूंमध्ये तब्बल 100 धावा केल्यात. 11 षटकार 7 चौकार. आणि जी दुसरी मॅच झाली त्यामध्ये मेडन ओव्हर देखील टाकली सिद्धेश कडूने नेरुळचा. 14 चेंडू विजयासाठी 21 करायचे. हो, ऋषिकेशला चकमा दिलाय ओमकार जाणकरने. निर्धाव चेंडू टाकतोय आणि आता 13 बॉल 21 करायचे. सरासरी जेव्हा पहिलं षटक संपलं तेव्हा 9 ची होती, आता 13 बॉल 21. जरी सिंगल आली तर 10 ची सरासरी होईल. ओमकार जाणकर धावा दिल्यात आतापर्यंत 6. 13 चेंडू 21 ची गरज. हो, ऋषिकेशचा फटका. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल शेवटच्या चेंडूवरती. आणि आता इक्वेशन बदललंय. 12 बॉल विजयासाठी धावा करायचे, त्या मात्र 20-10च्या सरासरीने अजनबी ओळे संघाला विजयासाठी गावदेवी उसरली संघाच्या विरोधात. कंपॅरिझन आपण पाहतोय. 3 ओव्हर समाप्त झाले होते. मगाशी देखील मी उल्लेख केला की असं वाटलंच नव्हतं की गावदेवी उसरली संघाच्या 40 पर्यंत ते पोहोचतील. 3 ओव्हर नंतर 15 वरती 5 विकेट होत्या. राकेश बोईर खेळला त्यामुळे 39 झाल्या. आणि दुसरीकडे आपण नजर टाकली अजनबी ओळे तर प्रमोद घरत खेळतोय, ऋषी खेळतोय. 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात त्या 20, विकेट गेल्यात 2. 5 पुढे आहेत, परंतु कंपल्सरी चेसिंग आहे. हा दबाव काही वेगळा असेल. 12 चेंडू 20 धावांची गरज. चौथ्या षटकात विवेक भगत आलाय. मगाशी अमित सरांनी देखील उल्लेख केला, उसरली म्हटल्यानंतर नाईट्स एक दमदार आयोजन आणि उसरलीमध्ये सिनेस्टार खेळाडू आवर्जून येतात. सूर्याही आला होता ना, वसीम जाफरही आला होता. मला असं वाटतं काल वसीम जाफर रोह्याला होता. हे खेळाडू येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. टेनिस बॉल पण काय मागे राहिलेलं नाहीये. ISPL प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बेस प्राइस त्या गाडीची 2 CR आहे. 2 CR पॉशे. चला, 12 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय तो विवेक भगत.
हो बॅकफुटला जाऊन दमदार फटका, ऋषिकेशच्या बॅटमधून बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, चौकार. जात असताना हा एक चांगला स्क्वेअर कटचा चौकार. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय समोर लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे जर्सी नंबर 45, फेक करेल तत्पूर्वी एक धाव. हरीश मुंडे होता त्या ठिकाणी, सिंगल रन जोडली जाते. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल आता 25 वरती. 10 चेंडू विजयासाठी 15. जो चौकार हवा होता तो मात्र आलाय, पहिल्याच बॉलवरती तो खेचला ऋषिकेशने. प्रमोद घरतचा हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक हरीश मुंडे की त्याचा साथीदार कोणीही आला नाही, आणि ते आता 2 धावा जोडल्या जात आहेत. प्रमोद घरतचा झेल हा फार महत्वाचा होता. या क्रुशल स्टेजला जर का प्रमोद घरतची विकेट आली असती तर दबाव वाढला असता, कारण सिच्युएशन फार महत्वाचे आहेत. आणि कॅच सुटले, कॅचेस विन द मॅचेस. पोचलाच नाही कोणता खेळाडू. 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्याचे 27. हरेशला वाटलं त्याचा साथीदार येतोय, साथीदाराला वाटला हरेश येतोय. 9 चेंडू 13ची गरज. आता राहुल श्रेष्ठच्या हातात फलंदाज बाद. ही विकेट हवी होती, उसरली संघाला. प्रमोद घरत बाद. तर डीजे मास्टरचं विशेष कौतुक आहे. सकाळपासून मी गाणे ऐकतोय. पहिली 2 गाणी त्याने गणपती बाप्पाची वाजवली आणि त्यानंतर प्रत्येक गाणं छत्रपती शिवाजी महाराजांवरती आहे. एकही दुसरं गाणं लावलेलं नाहीये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डीजे मास्टरसाठी. आपण दररोज म्हणतो की शिवजयंती दररोज साजरी करावी, परंतु डीजेचं जे काम आहे त्याच्यातून तो साजरी करतोय. 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. विशाल गायकवाड पावा. 2 षटकं जबरदस्त टाकली होती. 9 फक्त धावा दिल्या होत्या 2 षटकांमध्ये आणि विकेट्सही घेतल्या होत्या. आता सामना जिंकवायचे त्याला. प्रमोद घरतची विकेट हवी होती. या अगोदरचा झेल टिपला गेला असता तर 2 धावा कमी आल्या असत्या, परंतु सध्याच्या घडीचं इक्वेशन 8 बॉल 13 करायचे. एक जबरदस्त सामना रंगतोय. अजनबी ओळे विरोधात गावदेवी उसरली या 2 संघादरम्यान. नगरसेवक चषक 2025 अंतिम दिवस आज या स्पर्धेचा. पहिलीच जोरदार लढाई या 2 संघादरम्यान. विशाल गायकवाड बॉलिंग करतोय. विवेक भगत. 8 बॉल 13 करायचे आहेत. हो चांगला चेंडू टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट करतोय विवेक भगत. विकेट किपरने मिस्टेक केली, परंतु धाव घेण्याची कुठेही हिंमत झाली नाही. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल ऋषिकेशने चौकार मारला होता, त्यानंतर स्वतःचं कमबॅक केलंय, संघाचं देखील कमबॅक केलंय ते विवेक भगतने. सात चेंडू विजयासाठी 13. या स्पर्धेतील हा सामना क्रमांक 15 आहे. हो पायात टाकलेला बॉल शॉर्ट मिड विकेटला. हो चांगली फिल्डिंग, परंतु एक धाव रोखू शकला नाही. विशाल गायकवाडने सिंगल इथे घेतले. शेवटच्या चेंडूवरती आले ती एक धाव. धाव संख्या झाली ती 28 आणि आता 6 चेंडू विजयासाठी 12 करायचे आहेत. 6 चेंडू 12ची गरज. चारही गोलंदाजांची बॉलिंग आपण पाहिली. खरं तर 3 गोलंदाज. ओमकार जानकरने 2 षटकं टाकली. 2 षटकांमध्ये 11 दिल्यात. एकाही गोलंदाजाने प्रत्येक षटकामागे डबल फिगर दिलेला नाहीये. ओमकारने पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या 4. राहुल श्रेष्ठने धावा दिल्या त्या 9. ओमकार पुन्हा एकदा आला, धावा दिल्या 7. विवेक भगत गोलंदाजीसाठी आला, त्याने दिल्या 8. खरं तर पहिल्या सत्रातील जी 4थं षटक आहे, 4थ्या षटकात ज्या 15 धावा आल्या त्याच डोकेदुखी आहेत आणि त्याच धावांचा आता पाठला करायचे. 6 चेंडू विजयासाठी 12ची गरज. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच चालू करा. 5 ओव्हरमध्ये 40 धावा. असं वाटलं की साधे सोपं समीकरण या क्रीडांगणावरती सहजरित्या ओळे संघ पार करेल हा धावसंख्येचा आकडा, परंतु नाही. ओमकार जानकर त्याचबरोबरीने
विवेक भगत असेल, चांगली गोलंदाजी केली, राहुल श्रेष्ठ असेल आणि आता शेवटच्या षटकात ज्याने धावा केल्यात या, कारण संपूर्णतः संघ अडचणीत सापडला होता. असं वाटलं नव्हतं की उसरली संघ एवढा टप्पा गाठेल. राकेश भोईरने आक्रमण केलं, 21 धावा कुठल्या आणि त्यानंतर त्याच धावा रोखण्यासाठी स्वतः राकेश भोईर मात्र आला गावदेवी उसरली संघाकडून. 6 बॉल 12 करायचे आहेत विजयासाठी अजनबी ओळे संघाला. लेफ्टी बॅटर विशाल गायकवाड पावा स्ट्रायकिंग एंडला. नगरसेवक चषक पहिलाच फुलटॉस बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका होता, हाताला लागून हा चेंडू मागे गेला होता. दुसरी धाव घ्यायचे, विशाल गायकवाड स्ट्रायकिंग एंडला धावलाय आणि ते आता 2 धावा. 5 चेंडू विजयासाठी आता 10 धावांची गरज. 2 ओव्हर टाकल्यानंतर बॅटिंग करणं सोपं काम नाहीये. पाच चेंडू विजयासाठी 10. पाहूया कशा पद्धतीने हा सामना आता मात्र पुढे जातोय. राकेश भोईर शेवटचे षटक, या धावा रोखण्यासाठी सज्ज आहे. समोर विशाल गायकवाड, त्याला देखील विजय करायचे आपल्या संघाचा. हो, फसवले राकेश भोईरने. लेग कटरचा इथे वापर अनुभव कामी येत असताना राकेश भोईरसाठी 40 धावा टार्गेट. सहज सोपं साधं असं वाटलं होतं, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना ओमकारनं केलेली बॉलिंग, राहुलनं केलेली बॉलिंग, विवेकने आणि आता राकेश. 4 चेंडू विजयासाठी 10. एक चौकार मारावाच लागेल तरच दडपण खाली होऊ शकतं अजनबी ओळे संघाचं आणि ती क्षमता आहे. शॉर्ट पिच बॉल मागे मारलाय, आतमध्ये आला. आता एक धाव तर निश्चित कंप्लीट झाले, परंतु एकच धाव. पहा, नशिबाची साथ देखील नाही. मागे डायरेक्ट गेला असता तर 1 रन आणि आतमध्ये आला, म्हणून मगाशी आम्ही म्हटलं 100 धावा, परंतु नाही. हा एक फक्त मजेशीर किस्सा आहे. 3 चेंडू विजयासाठी मात्र 9 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. ऋषिकेश चांगला फलंदाज आहे, अगदी वन डाऊनच्या पोझिशनला आलाय. आतापर्यंत त्याने डाव सावरलाय. एक बाउंड्री त्याने मारलेली आहे. एखाद चौकार आला तर सामना फिरू शकतो. 3 चेंडू विजयासाठी 9. राकेश भोईर गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा दिल्यात. 12ची गरज होती 6 मध्ये. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका आणि इथे थोडी मिस्टेक झाली. दुसरी धाव घ्यायची. ऋषिकेश पलटलाय. 2 धावा इथे घेतल्यात. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 7. या चेंडूवरती सिंगल घेणं अपेक्षित आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. राकेश भोईर 4 चेंडू 5 धावा दिल्यात. धावा डिफेंड करेल की मात्र ऋषिकेश या धावांचा पाठलाग करेल. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला युवा फलंदाज. हो, लॉफ्ट केला बॉल समोर. क्षेत्ररक्षक कोणताच पोहोचला नाही आणि आता एकच धाव. 1 चेंडू विजयासाठी 6. काय सामना रंगलाय. 5 ओव्हर 40 धावसंख्येचं लक्ष्य. सर्वांना वाटलं सहज साधा सोपा सरळ हा सामना आहे, परंतु काय गोलंदाजी केली गावदेवी उसरली संघाने. आता 1 चेंडू 6 करायचे. काल असेच सामने रंगले होते. बामणडोंगरीला 2 चेंडू 8. दोनदा झालं. 5व्या बॉलवरती षटकार आला आणि लास्ट बॉलवरती धावाच आल्या नव्हत्या. एकदा बाद झाला, एकदा निर्धाव चेंडू. आता पाहूया काय होतंय. लगा तो सिक्सर. इथे ठोकला तर जिंकला, नाहीतर मग मॅचला मुकाबला लागेल. 1 चेंडू 6. जोरदार लढाई. गावदेवी उसरली. एका बाजूने राकेश भोईर ज्याने या धावा केल्या तोच डिफेंड करण्यासाठी आलाय आणि समोर विशाल गायकवाड पावा. 1 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आणि ते ऑन साइडला फटका खेचला आणि विजयी झालाय तो गावदेवी उसरली हा संघ अजनबी ओळे संघाच्या विरोधात. 40 धावा डिफेंड केल्या त्या गावदेवी उसरली संघानं अजनबी ओळे संघाच्या विरोधात. एक मोठा पराभवला सामोरी जावं लागतंय त्या अजनबी ओळे संघाला. अजनबी ओळे टीम, तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असं वाटलं की 40 धावांचा पाठलाग सहजरित्या होईल, परंतु एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं आणि मी आता वाघेवलीवाडा बागेश बॉलिंग आहे.
यस, फिल्डिंग आहे वाघिवलीवाडा संघाची. त्याने फिल्डिंग लवकरात लवकर सेट करून घ्यावी. आणि नांदगाव, आपणही आपली सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा. हार्ड लक टू अजनबी ओळे टीम. आणि या मॅचचा हिरो ठरला आहे संघ अडचणीत असताना, संकटात असताना ज्याने धावा केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 12 धावा डिफेंड केल्या. अनुभव हाच खरा गुरु आहे आपल्या आयुष्याचा. राकेश बोरी ठरला मॅन ऑफ द मॅच. राकेश बोईर मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय सर्वांना की रस्त्यावरती कुणीही गाड्या पार्क करू नये. रस्ता हा निमुळता आहे, त्यामुळे पार्क करताना अगदी व्यवस्थित त्या गाड्या पार्क करा. आणि रस्त्यामध्ये ज्या रिक्षा आहेत किंवा बाईक आहेत, गाड्या आहेत, त्या कृपया करून बाजूला करा. आतमध्ये जागा आहे पार्किंगसाठी, तुम्ही तिथे येऊन लावा. राकेश बोईर मॅन ऑफ द मॅच. काय खेळलाय आणि काय गोलंदाजी केले. संदेश परदेशी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय राकेशला. वेल डन राकेश अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मॅचला होईल सुरुवात. नांदगाव विरोधात वाघिवलीवाडा. आणि या मॅचच्या सुरुवातीच्या पहिल्या अंकामध्ये पुन्हा एकदा जोडले जातील अमित पाजी. धन्यवाद समीर सोमने सरांचा आपण आवाज ऐकत होतात. काय मॅच झाली, म्हणून सांगते ना की कुठल्याही स्कोरला कधी पालकर साहेब हलक्यात घेऊ नका. शारजामध्ये अशीच मॅच होती भारत वर्सेस पाकिस्तान.